माहिती आहे का, भारतात सध्या 56 कोटी कर्मचारी काम करत आहेत. पण हा कर्मचारी नक्की काम करतो की काम झेलतो? असे प्रश्न आपल्याला पडत असतील. या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पोल पंडित संस्थेने एक सर्वे केला आहे. जागतिक कामगार दिनानिमित्त हा सर्वे झाला आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास 1000हून अधिक कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून हा सर्वे करण्यात आला आहे. आणि आज आपण कर्मचारी किंवा कामगाराचे जे मानसिक स्थिती आहे किंवा बदलतं वर्क कल्चर आहे किंवा भविष्यातील समस्या या टॉपिकवर आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वृषाली राऊत. डॉक्टर वृषाली या दीर्घकाळ HR राहिल्या आहेत. त्यासोबत त्यांनी ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीमध्ये त्यांचं PhD झालं आहे. त्या लेखिका आहेत. कामगारांचे मानसिक आरोग्य आणि मानसिक आघात समजून घेताना ही 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मॅडम, पोल पंडितच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. हे आपलं तसं तर पहिलं पॉडकास्ट आहे. तुमची 2 पुस्तकं, कामगारांचे मानसिक आरोग्य आणि मानसिक आघात समजून घेताना, ही 2 पुस्तकं तुम्ही लिहिली आहेत. ती पुस्तकं लिहिताना त्याचा उद्देश काय किंवा त्याची पार्श्वभूमी काय होती? सर्वप्रथम पोल पंडितच्या या पहिल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये हा विषय घेतल्याबद्दल, कामगारांच्या संदर्भात जो विषय आहे तो घेतल्याबद्दल आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हा विषय जो आहे कामगारांचे मानसिक आरोग्य किंवा कामाच्या ठिकाणचे मानसिक आरोग्य, हा माझा अभ्यासाचा विषय आहे. माझं PhD हे ऑर्गनायझेशनल सायकोलॉजीमध्ये आहे, जे IT च्या मानसिक आरोग्यावर आहे. म्हणजे IT इंडस्ट्रीमधल्या लोकांचं मेंटल हेल्थ आणि वेलबिंग असा तो टॉपिक होता माझ्या PhD रिसर्चचा. आणि मराठीतलं जे काही पुस्तकांचं आहे ते मी म्हणेल बाय चान्स, बाय ॲक्सिडेंट झालंय. कोरोनाच्या काळामध्ये विरंगुळा म्हणून मी ट्विटरवर लिखाण स्टार्ट केलं होतं. त्यावेळेला ते ट्विटर होतं, आता X आहे. आणि लिहिता मग मला अनेक चांगल्या लोकांचा, जर्नलिझममधले आहेत, लेखक आहेत, त्यांचा फीडबॅक आला, की मॅडम तुम्ही चांगलं लिहिता आणि मराठीतून मानसिक आरोग्यावर असं इतकं दीर्घ लिहिणारे किंवा खूप असं कॅची लिहिणारे फार कमी आहेत. आणि त्यात असेच विषय हाताळले आहेत मी, मुख्यत्वे करून मानसिक आरोग्य, कामाच्या ठिकाणचं किंवा आपल्या आजूबाजूला बदलणारं वातावरण. तर हे सगळं कोरोनाच्या काळात करता अर्थात मी म्हटलं आता पुस्तक आपण करू शकतो. त्यामुळे 2021ला माझं हे पुस्तक आलं आहे, कामगारांचे मानसिक आरोग्य. आणि याच्यावर एकंदरीत कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांचं, म्हणजे पोलीस आहे किंवा कलाकार आहेत, राजकीय लोक आहेत, माध्यमकर्मी आहेत, यांचं मानसिक आरोग्य, असे त्याच्यावर वेगवेगळे प्रकरणं आहेत. आणि HRने काय करायला हवं, आपल्या देशातला HR किंवा लेबरचे लॉज आपले कसे आहेत, त्याच्यामध्ये किती सुधारणा हव्यात, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर ते प्युअरली प्रोफेशनल होतं पुस्तक आणि माझा अनुभव आणि PhDचा जो काही माझा अभ्यास होता त्याच्यातून आलं होतं. दुसरं पुस्तक हे माझं मी म्हणेल की फारच म्हणजे असे मी डाऊन होते त्यावेळेला 2022 मध्ये मला कोरोना झाला होता आणि मी जॉब सोडला माझा ITतला आणि घरी होते. तर त्या काळामध्ये मला अर्थात माझा त्याला थोडी हिस्ट्री आहे, मला ट्रॉमाची हिस्ट्री आहे. माझ्या घरामध्ये काही अकाली मृत्यू आहेत आणि जवळच्या लोकांच्या मृत्यूमुळे मला जे काही मानसिक आरोग्याचे त्रास झाले, ते करता मी जॉब पण केला आहे आणि PhD पण केली आहे. पण हे करताना मग आपल्या जे समाजामध्ये जे मानसिक आरोग्यावर स्टिग्मा आहे, टॅबू आहे, तो म्हणजे मला पण होता, की बोलू नये किंवा मला कळायचं नाही, की ट्रॉमा आपल्याला आहे किंवा ग्रीफ आपल्याला आहे. ग्रीफवर कोणी बोलत नाही. तर जवळची व्यक्ती गेल्यानंतर येणारी शोकावस्था, याच्यावर इंग्रजी मध्ये म्हणजे भारतीय इंग्रजीत तरी मटेरियल अवेलेबल नाहीये. तर मी ते सहज लिहून काढलं. मला अजिबात अशी अपेक्षा नव्हती, की ते पुढे जाऊन पुस्तक इतक्या चांगल्या पद्धतीने रिसीव्ह होईल. पण ते 2024ला पब्लिश झालं. न्यू इरानी पब्लिश केलं आहे आणि त्याच्या वर्षभरात 3 आवृत्त्या निघाल्या. त्यात माझी स्वतःची स्टोरी आहे. मी खूप ओपनली, कॅन्डिडली, मनमोकळेपणाने माझा मानसिक आरोग्याचे त्रास, मुख्यत्वे करून ट्रॉमा, मूड डिसऑर्डर्स, असं डिप्रेशन मला होतं. मग अँक्झायटीचा मी बरेच वर्ष अनुभव घेतला. तर मला हे कसं झालं, मी कसे त्याच्यातून गेले, माझ्या फॅमिलीवर त्याचा काय परिणाम झाला आणि आम्ही बऱ्यापैकी सुशिक्षित जे म्हणतात तशा प्रोग्रेसिव्ह विचारांचे लोकं आहोत. पण आम्हाला जर मदत नाही मिळाली, योग्य मतं, साधारण माणसाचं कसं होत असेल? आणि याच्या अनुषंगाने ते पुस्तक होतं. त्यामुळे मी म्हणेल दोन्ही पुस्तकं माझे बाय ॲक्सिडेंटच आली. मला कधीही प्लॅन नव्हता, की मी रायटर किंवा असं काही म्हणजे वक्ता वगैरे काही असं काही करेल म्हणून आयुष्यामध्ये. पण हे बाय ॲक्सिडेंट झालं, पण त्याचा लोकांना फायदा होतोय हे नक्की. त्यामुळे त्याचं समाधान आहे. आता मानसिक आरोग्याची गोष्ट आलीच आहे, तर आपण बघतो आजकाल, की आपला जो वेळ आहे, संपूर्ण वेळ कामात चाललाय. म्हणजे दिवसातले जे महत्त्वाचे तास आहेत, ते हां, सगळे कामात चालले आहेत. हां. आणि जे पोल पंडित संस्थेतर्फे जी सर्व्हे घेण्यात आलाय, हं. त्यामध्येही हे लक्षात आलं आहे, की 66% जो ऑफिसमध्ये काम करणारा कर्मचारी आहे, तो 8 ते 10 आणि त्याहून अधिक वेळ काम करतो.
आणि त्याच्या कंपॅरेटिव्हली जे कर्मचारी फॅक्टरीमध्ये काम करतात, ज्याला आपण ब्लू कॉलर म्हणतो, हं, ते कर्मचारी त्यांची शिफ्ट ठरल्यामुळे ते एक लिमिटेड वेळ काम करतात. हं, याचा जो परिणाम आहे हं. तो त्यांचा नात्यासंबंधांवर किंवा त्यांच्या वैयक्तिक मानसिक आरोग्यावर कसा होतो? तुमचा जो हा सर्व्हे आहे याचे जे रिझल्ट्स आहेत हे इतर अनेक सर्व्हेशी मॅच करतात पहिली गोष्ट. त्यामुळे तुम्हाला जो डेटा मिळाला आहे तो खरा आहे. डेलॉईट इंडियाचा एक सर्व्हे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 80% भारतीय कर्मचारी हे अँक्झायटी, डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर आणि बर्नआउटचा अनुभव घेत आहेत. पण त्यातले फक्त 10 ते 12% लोकच प्रोफेशनल हेल्प घेतात. म्हणजे हे टिप ऑफ द आइसबर्ग आहे. हिमनगाचं टोक आहे फक्त, की आपल्याकडे जसं मी म्हटलं स्टिग्मा फार आहे आणि लोकं काम आणि अर्थात आपले कोरोनानंतर बदललेली भारताची अर्थव्यवस्था आणि त्याच्यामध्ये झालेले जे जे चुकीचे बदल, त्यात जे बदल घडायला हवे होते तसे काही झाले नाही आणि त्याचा विचारच नाही केला गेला आपल्याकडे, की असं करायला हवं किंवा याचा काय परिणाम होईल कर्मचाऱ्यांच्या याच्यावर आणि सो वी एंडेड अप ॲज अ बर्नआउट इकॉनॉमी म्हणजे आपलं एकंदरीत कामाची पद्धत, आपल्याकडे असणारं जे प्लॅनिंग आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला आहे, की प्लॅनिंग करून आपल्याकडे काम होत नाही. डिटेलिंग होत नाही आणि शक्यतो जास्ती काम केलं म्हणजे खूप चांगलं आहे, असा आपल्याकडचा प्रोडक्टिव्ह दृष्टिकोन आहे. प्रोडक्टिव्ह आहे. आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती तासाला $8 आहे फक्त आणि जे प्रगत देश आहेत उदाहरणार्थ आयर्लंडची सगळ्यात जास्ती आहे $151 पर आवर आणि जर्मनीची जवळपास $109 पर आवर आहे. तर हा किती ह्यूज डिफरन्स आहे. म्हणजे आपण एकंदरीत काम चुकीच्या पद्धतीने करतो. खूप वेळ काम करतो. त्याच्यातून क्वालिटी आउटपुट येत नाही. काम तर जपान पण करतं. साऊथ कोरियामध्ये पण खूप आहे कामाचं हे प्रमाण काम करण्याचं. पण त्यांचे प्रॉडक्ट्स पण तितके चांगले आहे. त्यांची पहिल्या 10 मध्ये येते इकॉनॉमी आणि त्या मानाने आपलं एकंदरीत कामाच्या ठिकाणचं खरंच वातावरण खराब आहे. याचा परिणाम सगळ्यात महत्त्वाचा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. आपल्याकडे जर तुम्ही बघितलं ते आकडे जे येतात बऱ्याचशा ना कंपन्या पब्लिश करत असतात. उदाहरणार्थ मध्ये एक आला होता सर्व्हे ज्यात नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरवर होतं. आता नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हे आय-टीमध्ये तरी 80% लोकांना आहे. त्यातलं प्रमुख कारण हे आहे इनॅक्टिव्हिटी म्हणजे बसून काम करणे, बराच वेळ काम करणे आणि हालचाली न करणे, व्यायाम न करणे किंवा डाएटचा हे नाही न पाळणे आणि एकंदरीत भारतीय कंपन्यांना हा जो तोटा होतो हा जवळपास $12 बिलियन प्रतिवर्षीचा तोटा आहे. तर चुकीच्या लाईफस्टाईलमुळे कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे जो कंपन्यांना फटका बसतो तो काही बिलियन डॉलर्समध्ये आहे. मग मॅम माझा असा प्रश्न होता, की हे जे कर्मचाऱ्यांना जास्त काम करावं लागत आहे हां. किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी तर कमी आहे, पण कामाचे तास जास्त आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर व्हाईट कॉलर जे एम्प्लॉईज आहेत ते ऑलवेज ऑन ट्रॅकमध्ये हां, अडकलेत हां. पूर्णपणे, की त्यांना कायम ॲक्टिव्ह राहावं लागत आहे. तर यासाठी जबाबदार कोण आहे? म्हणजे स्वतः कर्मचारी आहेत त्यांची प्रोडक्टिव्हिटी तशी नसल्यामुळे त्यांना जास्त वेळ काम करावं लागत आहे, की कंपन्या जबाबदार आहेत यासाठी? कंपन्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत, लीडरशिप जी आहे, ती ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ड्राईव्ह करते आहे, ती याला जबाबदार आहे. कंपन्यांचं कसं असतं, की आम्ही जे म्हणू ते सो कायदा, बरोबर. आहे ना? त्यामुळे हो. कर्मचारी हा ट्रॅपमध्ये तुम्ही म्हटलं तसा ट्रॅपमध्ये अडकलेला आहे आणि त्याला जे बॉसकडून किंवा मॅनेजमेंटकडून इन्स्ट्रक्शन्स आहेत ते करावंच लागतं, कारण त्याला घर चालवायचं आहे. बरोबर. हां, त्यामुळे लीडरशिपनी हा विचार करायला पाहिजे, की आपण नक्की कशा पद्धतीने कामगारांना वागवतो आहे, कर्मचाऱ्यांना वागवतो आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तरी बरं आहे, की 8 तासांची शिफ्ट असते. त्यांना ओटी पण मिळतो. ओव्हरटाईम केला त्यांना मिळतो. तसं आपल्या जे ऑफिसमध्ये बाकीचे IT वाल्यांना फार्मा, आय-टी, बँकिंग, इन्शुरन्स याच्यामध्ये नाहीये हे. नाही. ते दिसतात फार छान, त्यांचे ऑफिसेस फार छान असतात. पण ते काम करण्याची पद्धत फार अघोरी वाटते मला नेहमी. म्हणजे 15 तास वगैरे कोण काम करतं ना आणि त्याच्यातून आउटपुट फार काही चांगला निघत नाही. उलट त्याचं बॅकफायर होतं. मग एम्प्लॉईज मोटिव्हेट होत नाही काम करायला. त्यांचं प्रेझेंटिझम खूप जास्ती आहे. म्हणजे किती वेळा ते झोपले पण असतात. खूप वेळ झोप घेऊनही थकल्यासारखं वाटतं. हो. है ना? प्रॉब्लेमचे सोल्युशन लवकर सापडत नाही. असं ब्लँक झाल्यासारखं वाटतं अनेक वेळा. तर हे सगळे इश्यूज ह्या सगळ्या अतिकामामुळेच आहे. तर असं कन्सल्टंट म्हणून तुमच्याकडे खूप सारे काउन्सिलर म्हणून खूप सारे कर्मचारी येत असतील, ज्यामध्ये हे सजेशन्स ते मागत असतील. तर तुम्ही काय सजेस्ट करता कर्मचाऱ्यांना? जसं राईट टू डिस्कनेक्ट सारखं काही, की तुम्ही डिस्कनेक्ट व्हा या गोष्टींपासून असं काही सजेस्ट करता का तो? माझ्याकडे जे येणारे कॉर्पोरेट कर्मचारी आहेत त्यांचं मुख्यत्वे करून किंवा मी जेव्हा ट्रेनिंग घ्यायला जाते कॉर्पोरेटमध्ये ग्रुप ट्रेनिंग्स, तर त्यात मुख्यत्वे करून येणाऱ्या लोकांना ना भारतीयांची अशी मनोवृत्ती आहे की खूप काम केलं किंवा आपण सतत व्हिजिबल राहिलो बॉसला किंवा आजूबाजूच्या लोकांना म्हणजे आपलं इम्प्रेशन चांगलं होतं
पण मुळात इथून मग या बिलीफ सिस्टीमपासून सुरुवात होते, की कामाशी तुमची आयडेंटिटी आहे का? म्हणजे काम हीच तुमची आयडेंटिटी आहे का? किंवा तुम्हाला बाकीच्या गोष्टी आहे पर्सनॅलिटीला जे तुम्हाला छंद आपण म्हणतो किंवा तुम्ही काही दुसऱ्यांसाठी पर्पज काही आहे का लाईफचं, की तुम्हाला फक्त पैसे कमवायचे आहे, त्या छान ऑफिसमध्ये बसायचं आहे, EMI भरायचे आहे आणि बेसिकली कन्झ्युम करायचं आहे लाईफ. तर हा बिलीफ सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे आणि आमच्याकडे येणारे लोकं जनरली एकदम मिड 40s मधले असतात. कधी-कधी 35च्या अराउंड पण लोकं येतात. पण हा इश्यू इथून सुरू होतो, की बिलीफ सिस्टीम जी आहे आपली, की काम हे तुम्ही रिवॉर्ड सिस्टम म्हणून वापरता का स्वतःकरता, की कामाने मला छान वाटतं. एवढं केल्यावरच छान वाटेल, बॉसकडून अप्रूव्हल आलं, की तरच छान वाटेल, टीम अवॉर्ड मिळाला तरच छान वाटेल. तर हे सगळं जे वर्क सेंट्रिक अप्रोच आहे लोकांचा आयुष्य जगण्याचा, इथून आम्हाला सुरुवात करावी लागते पहिल्यांदा आणि मग हेल्थकडे जावं लागतं, की तुम्ही कशा हेल्दी हॅबिट्स अडॉप्ट कराव्या किंवा वर्क लाईफ बॅलन्स कसा सेट करावा, या सगळ्या. तुम्ही बिलीफ सिस्टम आणि अप्रोचची गोष्ट केली तर नुकताच पोल पंडित संस्थेने जे सर्वेक्षण केलं आहे त्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे की आपल्याला असं नेहमी वाटतं की जो कामगार किंवा जो मजूर काम करतो त्याला जे पैसे भेटतात त्याला जो मोबदला भेटतो तो त्याच्यात खुश नसावा त्याला त्याच्यात समाधान नसावं पण हे असं नाही आहे तर 77% मजदूर किंवा कामगार वर्ग आहे हा समाधानी आहे पण त्याच्याबरोबरच कंपेअर करायचं झालं व्हाईट कॉलर किंवा ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी किंवा फॅक्टरीमध्ये काम करणारे कर्मचारी हे कंपॅरेटिव्हली असमाधानी आहेत. मग याच्यामध्ये वैचारिक फरक असं का? तुम्ही मध्यंतरी सुरत स्टेशनवरची एक घटना बघितली असेल ना, ती लोकं मजूर बरेचसे टेक्सटाईल मिल बंद हो. पडल्यामुळे आणि सिलेंडरच्या कमतरतेमुळे बिहार आणि UPकडे परत गेले. हो. मग त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज पण केला. तर ह्या लोकांचं कसं असतं हँड टू माउथ जे असतात रोजंदारीवर काम करणारे मजूर, त्यांना दुसरं असं आपल्या ज्या गरजा आहेत, ह्या गरजांचा फरक आहे मुख्यत्वे करून बिलीफ सिस्टमपेक्षा, की बिचाऱ्यांच्या गरजा इतक्या कमी आहे, की आज एवढंच मिळालं किंवा ₹10 मिळाले का आणि उद्या ₹5 मिळाले का? म्हणजे त्यांना कशातही ॲडजस्ट करण्याची सवय असते. तर ती जी एक म्हणजे त्या काय म्हणतात हतबलतेमुळे, की नाही आता हे आपले लाईफ तर काही चेंज होणार नाही. 10 मिळाले का 5 मिळाले का 2 मिळाले का? तर बिचारे कसेही लाईफ ओढतात. असं म्हणजे फार वाईट आहे त्यांची अवस्था. आणि आता हे सगळं सिलेंडर टंचाई आणि याच्यामुळे तर त्यांचं म्हणजे अगदीच जीणं मुश्किल आहे. तर त्यांनी असं म्हटलंय ना, की इथे नाही मिळत खायला, तर आम्ही गावाला जाऊन काहीही करू, शेतीवाडी करू किंवा काहीही करू, पण इथे राहणार नाही, अशा पद्धतीने. या उलट जर आपण फॅक्टरीमध्ये काम करणारे किंवा ज्यांचे असं थोडं ऑर्गनाइज सेक्टर म्हणता येईल, त्यांना कॉन्ट्रॅक्ट आहेत. कॉन्ट्रॅक्ट असतात ना या लोकांकडे, हम्म. की 1 वर्ष, 2 वर्षाचं काही जे काही आहे. तर ह्या सगळ्या लोकांमध्ये आपली एक मानसिकता वेगळी असते, की आपण एका स्ट्रक्चरमध्ये काम करतो. मग या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला थोडी A नंतर Bकडे जायचं आहे, B नंतर Cकडे जायचं आहे. करिअरचा पाथ आहे बा. अशा पद्धतीचं जे काही प्लॅनिंग आहे आयुष्याचं, हे सगळ्या मजुरांकडे नसतं. त्यांना आलेला दिवस घालवणे ॲक्चुअली ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. पण आलेला दिवस घालवणे हे ते त्या पद्धतीने ते आयुष्य जगतात. आजचं आज, उद्याचं उद्या बघू म्हणून. बरोबर. अनऑर्गनाइज्ड. मॅडम, अनऑर्गनाइज्ड. म्हणजे कार्यालयीन कामकाज करणारे जे व्यक्ती जे व्हाईट कॉलर जॉब करतायत, तर त्यांचं असमाधानाचं कारण काय? आपण बघतो की त्यांना एक पॅकेज पण चांगलं आहे. आपण सर्व बघतो की ते एक वर्क सेटिंग चांगलं आहे. कन्झ्युमिंग इकॉनॉमी जे म्हणतो आपण त्याला, हां. तर त्यात ते त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. तर ते त्यांना सगळं चांगलं मिळत असताना ते मोबदल्याविषयी असमाधानी का आहेत? त्याचं काय कारण असू शकतं? याच्यात वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. याच्यात फॅक्टर एक महत्त्वाचा जो येतो तो आहे आपली सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल कंडिशन. त्याच्यामध्ये इन्फ्लेशन आता प्रचंड आहे. म्हणजे तुम्हाला 1,00,000 महिना पगार असेल तरी नीट भागत नाही. याची परिस्थिती आहे. वाढत्या महत्वाकांक्षा. खूप आणि महत्वाकांक्षा आहे EMIजचं लोकांना फार वेड आहे. कारण कन्झ्युमिंग जर तुम्ही बरोबर. म्हटलं ना, तर हं. वेगवेगळ्या वस्तू म्हणजे आज तुमच्याकडे समजा वॅगनार आहे. तर वॅगनार मला 2 वर्षांनी विकून मला आणखी थोडी मोठी गाडी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आणखी जायचं आहे. तर ह्या ज्या गरजा आपल्या वाढवून ठेवल्या आहे, म्हणजे नको असलेल्या काही गरज नाही याची, पण त्या वाढवल्या आहेत. हं. त्याच्यामुळे यांच्या खिशावरचा ताण वाढतो आहे आणि यांना सतत मग साइड हसल करा काहीतरी, मग इथून पैसे काढा, मग आणखी काहीतरी करा. हे या लोकांचं सुरू असतं. पण हे केवळ म्हणजे हे पर्सनल लेव्हलला पण आहे. यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा आहेत, वैयक्तिक इच्छा आहेत. हं. पण हे ऑर्गनायझेशनल किंवा आपल्या जे नॅशनल लेव्हलला पण आहे. म्हणजे जिथे आपलं सामाजिक जे काही तुम्ही बघा ना, की असं समाधानी आणि आनंदी राहणं किंवा कार न चालवणं, व्हेइकल नसणं, हे असं अतिशय काय म्हणतात त्याला म्हणजे तुम्हाला अपमान वाटतो लोकांना. की तुम्ही विशिष्ट पद्धतीचा मोबाईल वापरायला पाहिजे, तुम्ही विशिष्ट पद्धतीची कार वापरायला पाहिजे आणि लोकांना अप्रूव्हल मिळतं याच्यामुळे. भारतामध्ये तुम्ही बघा लोकं सतत Facebookवर, WhatsAppवर त्यांचं जे काही अचीव्हमेंट्स आहेत, मटेरियलिस्टिक अचीव्हमेंट्स त्याचं सतत डिस्प्ले करत असतात.
त्याचे तुम्हाला कधी थांबणार, हा ट्रॅप आहे, हे चक्रव्यूह आहे. एकदा गेलं की तुम्ही त्याच्यातच फिरत असतात. पण पर्सनल लेव्हलला पण आहे आपल्या बदललेली मूल्य. म्हणजे आपण 1 वर्ष एक गोष्ट आपण 10 वर्ष वापरायचो. म्हणजे या कंपन्या काही खूप जर्मन कंपनीज ज्या फार वेल नोन आहेत ब्रँड्स, त्यांच्यामध्ये असं होतं ना, की एकदा समजा तुम्ही इस्त्री घेतली, हं. तर ती इस्त्री 10, 15 वर्ष, 20 वर्ष जाणार. हो. आता लोकं फटाफट गोष्टी चेंज करतात. 1 वर्ष, 2 वर्षामध्ये तुम्हाला गोष्टी कन्झ्युम करून टाकून देतात. अपग्रेडेड नवीन-नवीन व्हर्जन येत असतात. त्याच्यामुळे हे सगळं आहे आणि की कसं आपलं कन्झम्पशन वाढवलं जातं सेल्सच्या टॅक्टिक्स वापरून, हो. जेणेकरून आपण जास्तीच एक्सपेंडिचर आपलं जास्त राहील आणि अर्थात मग आपल्याला पैसे जास्तच कमवावे लागतील. मॅम, ज्यावेळेस आम्ही पोलपंडित संस्थेच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करत होतो, की ते एक वयाचा पण फॅक्टर आला. म्हणजे आम्ही जे 3 गट केले होते 18 ते 25, 26 ते 39 आणि 40 ते 59. तर यामध्ये आम्हाला असं आढळून आलं, की 26 ते 39 हा वयोगट जो आहे, तो सर्वाधिक असमाधानी आहे त्याला मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्याविषयी. तर याचं काही पर्टिक्युलर कारण असेल का, की 26 ते 39 हाच वयोगट जास्त प्रमाणे असमाधानी असले सांगता? 26 ते 39 आता जो वयोगट आहे त्याच्यामध्ये अशी लोकं येतात ज्यांची लग्न झालेली नाहीयेत किंवा झाली आहेत पण त्यांना मुलं नाहीयेत हो. आणि किंवा मुलं आहेत पण ती 2 ते 3, 4 वर्षाची आहेत. बरोबर. हां. हं. आणि अशा लोकांचं जे काही करिअरचं प्लॅनिंग आहे किंवा त्यांच्या हिश्श्यात आलेली जी इकॉनॉमिकल हं. बेनिफिट्स आहेत ते त्याचं प्रमाण हे ज्यांचं वय 40च्या वर, 45च्या वर हं. गेलं आहे, त्याच्या तुलनेने खरंच कमी आहे. म्हणजे हो. अनेक जेन झी जे आहेत ते म्हणतात, की आता आम्ही 80s किंवा 90sमध्ये जन्माला आलो असतो, तर ते जास्ती चांगलं झालं असतं. कारण आमच्या वाट्याला येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या फार विचित्र आहेत. आणि ते खरंच आहे म्हणजे सोशल मीडियावर त्यांची पिढी मोठी झाली आहे. स्पेशली हो. जे 2000 नंतर जन्माला आलेले आहेत. 2000 हां. 97 पासून. 97-98 नंतर आणि त्यांना फार वेगळं त्यांच्या वाट्याला सगळ्याच चॅलेंजेस वेगळे आहेत त्यांना. हो. आम्हाला असं नव्हतं. मी 2006 मध्ये करिअर सुरू केलंय. मग प्रचंड अपॉर्च्युनिटीज होत्या. इकॉनॉमी खूप जास्ती थ्रायव्हिंग होती, स्टॅबिलिटी होती. हं. पॉलिटिकली वी वर स्टेबल. इकॉनॉमिकली आणि सोशल पण आपलं सेफ्टी खूप जास्ती होती. इव्हन आपला हॅपीनेस इंडेक्स जास्ती होता त्यावेळेला. मग हे चॅलेंजेस वाढण्यामागे डिजिटलायझेशन वाढणं वन ऑफ द रिझन्स. मेन रिझन असू शकतो का? सगळ्यात मोठं कारणांपैकी एक कारण हे आहे डिजिटल जे आपल्याकडे ना खूप मिसयूज झालं आहे. डिजिटल ज्या पद्धतीने म्हणजे लोकांना एक एज्युकेशन हवं आहे, की डिजिटल कसं वापरावं, त्याचा लोकांनी बेसुमार वापर केला. जसे जंगलतोड केली आहे ना बेसुमार, तसं डिजिटल बेसुमार वापरलं आणि त्याचा आपल्या सगळ्या कामावर, आपल्या एकंदरीत लाईफवर त्याचा परिणाम झालाय, चुकीचा परिणाम झालाय. यासोबतच जसं डिजिटलायझेशन वाढलं आहे, एआयमुळे जी भीती राहते, की म्हणजे आपण रोजच बातम्या वाचतो, की एआयमुळे जॉब जाण्याची शक्यता वाढली आहे. याची भीती अगेन जो वर्ग 26 ते 40च्या मधला आहे, त्यांना जास्त आहे कंपेअर टू 18 ते 25 आणि पुढे 40 ते 60. असं का होत असावं? 18 ते 25 मधल्या ज्या आहे जनता त्यांना हं. ॲनालिसिस किती करतायत आम्हाला याच्यावर शंका आहे. क्रिटिकल ॲनालिसिस किती आहे किंवा त्यांना किती सीरियसनेस आहे. कारण तो फरक आमच्या पिढीमध्ये आणि त्यांच्यामध्ये आम्ही बघतो. हो. नंतर जी 26 ते 39 ची जनता आहे त्यांना मगाशी मी जसं सांगितलं, की ते वेगळ्या करिअरच्या स्टेजला आहेत किंवा लाईफ स्टेज त्यांची वेगळी आहे. त्यामुळे त्यांना भीती जास्त जाणवते ती. आणि जी थोडी 40च्या पुढे गेलेली जनता आहे 45-50च्या वर त्यांचे बऱ्यापैकी EMI भरून झाले आहेत. मुलं मोठी आहेत. 17-18ला मुलं आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आयुष्याच्या आणि तो एक पिरियड असतो ना, की सुरुवातीला तुम्हाला खूप हवं असतं आणि त्या पिढीला ते सुरुवातीला मिळालं आहे. त्यातली मी पण आहे. सुरुवातीला जे अपॉर्च्युनिटीज असतात, तुम्हाला ज्या टाईपचं इकॉनॉमिकल फ्रीडम हवं असतं, त्यानुसार त्या गोष्टी घडत गेल्या स्टेप बाय स्टेप लाईफमध्ये. पण तसं या पिढीच्या वाट्याला आलं नाहीये. त्यात कोरोनाचं एक रिझन आहे. कोरोनाने आपली ग्लोबल इकॉनॉमी हलवून ठेवली आहे. भारतातलं डिजिटलायझेशन जे तुम्ही म्हणता ते पण एक रिझन आहे. त्यामुळे पोलपंडितचा जो सर्व्हे आहे, त्याच्यात जे आकडे दाखवतात तेच तुम्हाला ग्लोबल सर्व्हेमध्ये पण दिसतील. आणि टेक्नॉलॉजी पण वाढत चालली आहे. आपण गोष्टी अपग्रेड करत चाललोय. तर एक फोमो पण आजकाल तयार होत आहे, की मागे तर नाहीये मी कुठेतरी किंवा माझ्याकडनं काही चुकतंय का? हा फोमो पण मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. टेक्नॉलॉजी चेंज होण्याचा जो वेग आहे ना, तो 2006-07च्या तुलनेमध्ये हा भयानक आहे. म्हणजे आम्हाला आठवतं आम्ही Google त्यावेळेला म्हणजे मी 2005ला पीजीला असताना आम्ही लायब्ररीत जाऊन रिसर्च पेपर काढून वाचायचो. 6-7 नंतर Google सुरू झालं. 6ला Orkut होतं. आम्ही Orkut वापरलंय.
पण आता तो जो दर दिवशी जे एआयचे नवीन अपडेट्स येतात ना, ते भयंकर असतात. 1-1, 2-2 महिन्यांनी काहीतरी असं भयंकर काहीतरी येतं. अरे हे काय आहे? म्हणजे तुम्हाला विचारच करायची गरज नाही. आणि एआय वरून हे पण आहे, की एआयचं जास्त कन्झम्पशनमुळे म्हणजे काम करताना एआयचं कन्झम्पशन वाढत चाललंय. त्याच्यामुळे कुठेतरी काम करणाऱ्या माणसाच्या मानसिकतेवर पण परिणाम होतो, की त्याची क्रिएटिव्हिटी मरत चालली आहे किंवा तो विचार कमी करायला लागलाय. हो. आजच मी कुठल्यातरी एका चांगल्या एज्युकेशन एक्सपर्टचं बघत होती व्हिडिओ. त्यांनी सांगितलं, की त्या ब्रिटिश आहेत बहुतेक. त्यांनी सांगितलं, की ह्या एआय किंवा एडटेक कंपनीज ज्या हो. आहेत, त्या सांगतात, की मुलांना मेमराईज करायला नका लावू. आम्ही सगळं अवेलेबल करून देतो. इन डिफरंट फॉर्म ना, की हो. सगळं क्लाउडवर आहे अवेलेबल. तुम्ही कधीही जा, क्लिक करा, तुम्हाला मिळेल. पण जर तुम्हाला मेमरीज नसेल, तर तुम्ही क्रिटिकल थिंकिंग करू शकाल का? म्हणजे हिप्पोकॅम्पस हा मेमरीचा भाग आहे मेंदूमधला. त्यात मेमरी स्टोअर प्रोसेस होते. हो. पण तुम्हाला काहीच मेमरायझेशन करायचं नाहीये, तर मग तुम्ही पुढे जाऊन क्रिटिकल थिंकिंग, जजमेंट या गोष्टी कशा कराल? बरं. त्यामुळे नॉर्वे आणि स्वीडननी आता त्यांची पद्धत जी डिजिटलायझेशन होतं एज्युकेशनचं, ते पूर्णपणे रिव्हर्स करून त्यांनी पेपर पेन्सिलवर आले आहेत परत. म्हणजे आता आपण बॅक टू पुन्हा पहिल्यापासून ट्रेडिशनल जे ट्रेडिशनल वे आधी नाही का? होतं 20-25 वर्षापूर्वी जसं तसं. मॅडम तुम्ही 18 ते 25 चं सांगितलं, की त्यांचे किती ते विचार करतायत त्यांच्या करिअरविषयी असं आलं. तर आम्ही जेव्हा पोलपंडित संस्थेचे जे आमचे मॅनेजर्स होते सर्व फील्डवर गेलो होतो सर्वेक्षणादरम्यान. तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडून इनपुट्स घेत होतो. तर त्यांचं सांगण्यात आलं, की 18 ते 25 चा जो वयोगट आहे तो तयार आहे. म्हणजे एआयशी त्याला भीती आहे जॉब जाण्याची. पण त्याला असंही वाटते, की तो करेल, मॅच करेल ही गोष्ट. एआय तो आत्मसात करेल आणि त्याच्यासोबत जगायला शिकेल. ते 40 ते 59 तुम्ही अतिशय बरोबर बोललात, की त्यांचे ईएमआय संपलेत. त्यांना असं वाटतं, की आता 4-5 वर्षाचा जॉब आहे आणि तोपर्यंत काही एआय जॉब घेत नाहीये आणि ते थोडं वरिष्ठ पातळीवर पोहोचलेले असल्यामुळे त्यांना ती भीती नाहीये कंट्रोल जास्त. आहे. बरोबर. आणि जसं तुम्ही सांगितलं, की 26 ते 39 वाल्यांचंच पुन्हा ते येतं, की जसं ते आर्थिक जास्त समस्येत तेच आहे. हां. त्यानंतर एआयशी त्यांनाच कारण आत्मसातही पूर्णपणे करता येत नाही, कारण बेसिक त्यांनी शिकलेलं नाहीये त्यावेळेस आणि आता ते एआय त्यांचं जॉब रिप्लेस करेल का काय अशी त्यांना भीती वाटते. भीती वाटते. बरोबर. मेंटल स्ट्रेस, काम करताना मेंटल स्ट्रेस हा जे कर्मचारी ऑफिसमधून काम करतात, मग ते आय-टीचे असतील किंवा बाकीच्या सेक्टरमध्ये, जवळ-जवळ कोल पंडितच्या सर्वेक्षणामध्ये हे पुढे आलं आहे, की जवळ-जवळ 50% हून अधिक कर्मचारी ही आज स्ट्रेस्ड आहेत. याच्यामागे कारणं काय असतील? तर पोल पंडितचा जो सर्व्हे तुमचा सांगतो, की जे स्ट्रेस्ड आउट आहेत एम्प्लॉईज, तसेच इतर अनेक सर्व्हे सांगतात. द डिलॉईटचा सर्व्हे येतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आणखी मला असं वाटते McKinseyचा पण सर्व्हे हो. आहे. LinkedInचा पण आहे, की भारतीय एम्प्लॉईज त्यातल्या आपला कारण भारतीय लोकांवर पोल पंडितचा सर्व्हे आहे. भारतीय एम्प्लॉईज हे जवळपास 79% पर्यंत बर्नआउटचा रेशो आहे आपल्याकडे. म्हणजे बर्नआउट ही अवस्था अशी आहे, की तुमची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा पूर्णपणे संपून जाते आणि तुम्ही स्वतःला ढकलत राहता. है ना? त्यामुळे मेंटल स्ट्रेस सर्व्हायव्हल मोड एक्झॅक्टली. आणि मेंटल स्ट्रेस ही अशीच गोष्ट आहे, की जिथे तुमचं काय म्हणतात सायकॉलॉजिकल सेफ्टी नसते. हो. अनसर्टनिटी प्रचंड असते. तुम्हाला कामाची क्लॅरिटी नसते. तुम्हाला पुढचं काही दिसत नाही, की नक्की आपली डायरेक्शन काय आहे? आपल्याला काय करायचं आहे? त्यामुळे आहे तर मेन काय असतं फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी. फायनान्शियल आपल्याला गोल्स कंप्लीट करायचे आहे. तर पुढच्या 2 महिन्याची आपल्याला शाश्वती नाही. त्यामुळे लोकं काम करत असतात. पण त्या कामामध्ये एंगेजमेंट नसते. बरोबर. त्यांना अटॅचमेंट नसते वर्कप्लेसशी. प्रेझेंटिझमचा फॅक्टर खूप जास्ती आहे. प्रेझेंटिझम म्हणजे ऑफिसमध्ये यायचं, पण दिलेलं काम पूर्ण करतीलच याची शाश्वती नसते किंवा केलं तर त्याला क्वालिटी असेल याचं नाही. म्हणजे ते यायचं टंगळ-मंगळ करायचं आणि जायचं अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे तुमचे जे रिझल्ट्स आहेत पोल पंडितचे ते बरोबर आहेत, की 50-60% च्या वर लोकं एंगेज नाही आहेत, स्ट्रेस्ड आउट आहेत आणि बेसिकली दे आर नॉट इंटरेस्टेड इन देअर वर्क. जसं तुम्ही आधी म्हटलात, की आपण 18 ते 25 हा वयोगट सिरियसली कामाकडे बघतो का नाही हा पण एक प्रश्नच आहे. पण जसा आमचा सर्व्हे आला त्यावेळेस 18 ते 25 हाच वयोगट सर्वाधिक जास्त तणावग्रस्त आहे, असं आम्हाला आढळून आलं. याचं काय कारण असू शकतं? 18 ते 25 हा तणावग्रस्त आहे कारण एक मध्ये आणखी एक सर्व्हे आला होता, हं. की ज्याच्यामध्ये अ, ह्या वयोगटात मानसिक आरोग्याच्या समस्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे पोल पंडितचा तुमचा हा जो सर्व्हे आहे किंवा रिझल्ट आहे, हं. हा बरोबर आहे. त्यांना त्रास आहेत. पण त्यांच्या वाट्याला आलेले चॅलेंजेस हे 2000च्या पूर्वी की 2000च्या सुरुवातीला जे होते 18 हं, ते हं. 25 या वयोगटामध्ये त्यांच्यापेक्षा खूप वेगळे आहे. बरोबर. त्यांच्यात मेजर कारण जे आहे हे कोविडच्या काळात पास आउट झालेले आहेत बरेचसे हं, लोक हं, यातले. हं. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टी शिकवल्याच गेल्या नाहीये. पुढे बरोबर. ढकलण्यात आलंय. हे बरोबर. मला स्टुडंट सांगतात. हो.
की आम्हाला म्हणजे 12वीमध्ये अक्षरशः सायन्स होतं, पण मी BScला ॲडमिशन घेतल्यानंतर मला काहीही कन्सेप्ट येत नाही, कारण 12वीचंच मला नीट शिकवलं गेलं नाहीये. तर यांचा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे हा, जे कोविडमध्ये 10वी, 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाले आहेत. तर तो एक फॅक्टर आहे आणि ते अशी लोकं जेव्हा कामाच्या ठिकाणी जातात, त्यांना तेवढा कॉन्फिडन्स नसतो, की आपल्याला खरंच काही येईल का? आणि ते जेन्युइनली बोलून पण दाखवतात. त्यांचं असं नाही, की ते सांगत नाहीत, की प्रिटेंड करतात काहीतरी, पण ते जेन्युइनली बोलून दाखवतात. त्याच्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेले जे पॅरेंटिंगचे पॅटर्न्स आहेत, तर असं पण आहे, की 18 ते 25च्या वयोगटातले बरेचसे म्हणजे आपल्याकडे या काही काळात डिव्होर्सेसचं प्रमाण वाढलेलं आहे. तर ते फॅमिलीचे जे इश्यूज आहेत, ते पण त्यांच्या म्हणजे पॅरेंट्स यांचे कदाचित फार हाय लेव्हलला काम करणारे असतील किंवा डिव्होर्स असतील किंवा दोन्ही नोकरी करणारे असतील, मायग्रंट असतील इथे आलेले. त्याच्यामुळे जे एक न्यूक्लिअर फॅमिलीमधून आलेली आहे ही जनता, 18 ते 25 ची जनता ही न्यूक्लिअर फॅमिली इथे वाढलेली, म्हणजे शहरात मेट्रोजमध्ये वाढलेली किंवा एकंदरीत थोडंसं जो सोशल अपब्रिंगिंग असतं जसं व्हायला हवं, ते त्यांच्या वाट्याला नाही आलंय. इमोशनल इम्पॅक्ट आहे त्याच्यात. इमोशनल इम्पॅक्ट आहे, आयसोलेटेड आहेत, मोबाईलला जास्ती अडिक्टेड आहेत, त्यांना सोशल स्किल्स कमी आहेत. हां, फ्रेंड्स करू शकत नाही जास्ती आणि अर्थात त्यांच्यामध्ये सुसाईडचं प्रमाण पण जास्ती आहे. जसं कोरोनाचा परिणाम एज्युकेशनवर, अकॅडमिकवर झालाय, त्याच्यासोबतच वर्क कल्चरवर सगळ्यात मोठा परिणाम झालाय. म्हणजे कोलपंडितच्या सर्वेक्षणात ही गोष्ट प्रामुख्याने निदर्शनात येते, की कर्मचारी हायब्रिड आणि वर्क फ्रॉम होमला जास्त प्रेफरन्स देतात कंपॅरेटिव्हली वर्क फ्रॉम ऑफिस. आणि पण याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे वर्क फ्रॉम ऑफिस एक जी पद्धत होती, एक जे कल्चर होतं, ते रास होताना दिसतंय. वर्क फ्रॉम होम आणि हायब्रिड या दोन्ही गोष्टींचा म्हणजे वर्क कल्चर चेंज करण्यामध्ये फार मोठा वाटा आहे. तर पोल पंडितच्या सर्व्हेमध्ये जे आढळलं आहे तेच इतर बाकीचे पण तुम्हाला जे पॅटर्न्स दिसतील, सर्व्हे दिसतील त्याच्यामध्ये हाच आहे, की कोरोनाने आपली कामाची संस्कृती बदलवली आहे पूर्ण बदलवली आहे. कारण कोरोनामध्ये ऑफिसला म्हणजे जे विशेष करून ऑफिसमध्ये जाणारे लोकं आहे, ज्यांना कॉम्प्युटरवर काम आहे, त्यांनी कॉम्प्युटरवर घरी बसून काम केलं. त्यांना ती सुरुवातीला सवय वाटली, छान वाटलं, ट्रॅफिकचा त्रास नव्हता, वॉशची कटकट नव्हती, लोकांशी डायरेक्ट इंटरॅक्शन होत नव्हतं. पण ते हळू त्याला त्याचे साइड इफेक्ट्स पण जाणवले, की घरात 24 तास राहिल्यानंतर काय आहे, आपल्याला सोशल इंटरॅक्शन का गरजेचं आहे. आणि मग हळू जेव्हा आपण कोरोनातून बाहेर येत गेलो, त्यांनी हायब्रिड ऑफिस केलं. काही कंपन्यांनी म्हटलं, असं TCSनी केलं होतं बहुतेक, की तुम्ही ऑफिसला याच. तर पण ह्या लोकांची सवय तुटली होती ना ऑफिसला जायची आणि तिथे हे करायची. आणि मी सांगते, माझ्याकडे अशा काही केसेस आल्या आहेत, की जे कोरोनामध्ये काम करून घरात बसून त्यांचे सोशल स्किल ऑलमोस्ट गेल्या आहेत. म्हणजे ती व्यक्ती खाली उतरून म्हणजे बिल्डिंगमधून खाली उतरून रस्ता क्रॉस करायला पण घाबरते, अशा पण केसेस आहेत. हां, कारण कॉम्प्युटरशी सेल्फ इंटरॅक्शन इस्टीमवर खूप फार परिणाम होतो. तर त्यामुळे हायब्रिड वर्क कल्चर जरी म्हणजे त्यातल्या त्यात मलाही तो प्रकार आवडतो, पण हायब्रिडचं असं आहे, की कधी कोणी जातं, प्रत्येकाची सोय असते. त्याच्यामुळे कोरोनाच्या अगोदर जी सगळी टीम एकत्र राहायची, तो जो एक म्हणजे टीम बॉन्डिंग आहे, टीम बिल्डिंग आहे, ते सगळे प्रकार अत्यंत कमी झाले आहे. वर्क फ्रॉम होममध्ये पण बरेच फॅक्टर्स आहेत. ते कोणाला सूट होतं, कोणाला होत नाही. रिलेशनशिप इश्यूज वाढले आहेत. सतत तुम्ही घरात लोकांसोबत राहता, मुलांसोबत असो किंवा तुमच्या पॅरेंट्स आणि स्पाउस सोबत असो. त्यांनी पण सतत म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा आपण असं म्हणतो ना मराठीमध्ये, तसं झालं आहे. त्यामुळे एक बाउंडरी पण जी मेंटेन करायला पाहिजे, कंपाउंड वॉल पाहिजे ना काहीतरी, ती होत नाही. आणि ऑफिसच्या लोकांना आपण भेटत नाही, त्याच्यामुळे जी एक ॲक्चुअली टीमची भावना असते, जी एकत्र काम केल्याने ती येत नाही. त्याचा कामावर परिणाम होतो. कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहेत. त्यामुळे आता ते प्रत्येकाने म्हणजे कंपन्यांना हे सोयीचं पडतं, पण त्याचा आपल्या ओव्हरऑल सोशल स्किल्सवर परिणाम होतो आहे. जसं तुम्ही म्हटलं, की रिलेशनशिपवर याचा परिणाम होतोय. तर सोबतच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मानसिक आरोग्यावर एक परिणाम होतोय. तुम्ही जसं उदाहरणं पण दिली काही, की लोकांना आता रस्ताही ओलांडायचं कसं हे कळेना झालंय. म्हणजे 2 वर्षानंतर ते अचानक घराबाहेर पडल्यानंतर. तर तुम्हाला काय वाटतं, की याचा एक सामाजिक परिणाम भविष्यात पण होईल का? आणि टोटल तसं? झालाय सामाजिक परिणाम. आपल्याला हो. जाणवतो ना. हो. सोशल स्किल्स आणि एम्पॅथी हा जो सगळ्यात मोठा प्रकार आहे. तर एकमेकांना सहन करणं, आपण पूर्वी सहन करायचो एकमेकांना. म्हणजे कसेही असलो तरी, भांडण झालं तरी आपण परत येऊन बोलणार. आता भांडण झाल्यावर लोकं डायरेक्ट संपर्कच तोडतात. ते परत येऊन पॅचअप करायला बघत नाही. हे माझ्या पिढीत तरी होतं. आता मला असं वाटतं तोडलं म्हणजे त्याला कटच करून टाकलं. त्याला ब्लॉकच करून टाकला पूर्ण आयुष्यातून. राईट टू डिस्कनेक्ट चुकीच्या पद्धतीने वर्क. राइट टू डिस्कनेक्ट. येस. आता एकंदरीतच हा जो मानसिक थकवा, स्ट्रेस वाढत चालला आहे, तर याच्यासाठी काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे? काउन्सिलिंग महत्वाचं आहे. काउन्सिलिंग
कंपनीतर्फे मिळत असेल तुम्हाला त्याचा हं. जरूर फायदा घ्या. कंपन्या EAP ज्याला एम्प्लॉयी असिस्टंट प्रोग्राम म्हणतात, ते कोरोनानंतर बहुतेक सगळ्या कंपन्यांनी हो. द्यायला सुरुवात केली आहे. पण मला म्हणजे माझी अशी तक्रार आहे, की भारतीय कर्मचारी आणि कामगार हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहे या सगळ्या सिच्युएशन करता. हं. कारण त्यांना मानसिक आरोग्य असायला पाहिजे, आनंद असायला पाहिजे किंवा एक जनरल म्हणतो ना आपण 4-5 तास काम करायचं त्याच्यानंतर म्हणजे एक फोकस ठेवून काम करायचं, इंटेन्सिटीने काम करायचं. जे ह्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे किंवा डेव्हलप हो. कंट्रीज ज्या करतात, की तुम्ही त्यांच्याकडे एक 35 तासाच्या वर आठवड्याला कोणी काम करत नाही. आपल्याकडे ते प्रमाण जसं तुमच्या पोलपंडीच्या सर्व्हेनी पण सांगितलं, की 50 ते 56 ते 60 हो. तास आपल्याकडे आहे आठवड्याला काम लोकांचं. मग तुम्ही छंदाला कधी वेळ देता? मग तुम्ही फिटनेसला कधी वेळ देता? तर भारतीयांची एकंदरीत मानसिकता अशी आहे, की त्यांना कॉलेज संपलं, नोकरी केली, लग्न झालं आणि मग मुलं. मग त्यांचं एक रुटीन सुरू असतं. बरोबर. पण तशामध्ये तसं पण इनोव्हेशनला जागा नाहीये. या सगळ्या हो. आउटलुकमध्ये इनोव्हेशनला कुठेच जागा नाहीये, क्रिएटिव्हिटीला जागा नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येणारच आहे. आणि ते मोनोटोनसच आहे. एकंदरीत आपली कामाची पद्धत म्हणजे त्यात असं रोल चेंज करणं किंवा एनरिचमेंट करणं हे आमच्या सगळ्या सायकॉलॉजीमधले प्रकार आहेत इंडस्ट्रियल सायकॉलॉजीचे, की रोटेशन करणं, की हो. समजा आज हिच्याकडे एक प्रोफाईल आहे, एका डिपार्टमेंटला काम करते. हिने 3 वर्ष काम केलं. मग हिला आपण दुसऱ्या डिपार्टमेंटला टाकून थोडं ट्रेनिंग देऊन ते पण आपण तिला त्या स्किल्स इम्पार्ट करू शकतो. हो. तसं होत नाहीये. जसं आम्ही व्हाईट कॉलर आणि ब्लू कॉलरला विचारलं सर्वेक्षणादरम्यान, आपण पोलपंडित संस्थेचा हाही एक उद्देश होता, की रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना ह्या सर्वेक्षणात इन्क्लूड करायचं. तर आम्ही त्यांना एक क्वेश्चन विचारला, की तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ भेटतो का? जसं सरकारनं ई-श्रम पोर्टल काढलेलं आहे, तर त्यात तुम्ही नोंदणी केलेली आहे का? त्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? तर इंटरेस्टिंगली आम्हाला असे आकडे आले, की 7% असे कामगार आहेत ज्यांना सरकारी योजनेचा काही ना काही लाभ मिळतो. हं. तर 24% लोकांनी जे कामगार आहेत त्यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली होती, पण त्यांना काही लाभ मिळत नाही. पण याउलट 69% लोकं असे आहेत, ज्यांना काहीच माहिती नाहीये या प्रकारात. तर सरकार कुठे कमी पडते असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं सरकार जनजागृतीमध्ये कमी पडतंय. जर होत नाहीये त्यांना सांगण्याची गरज आहे, एज्युकेट करण्याची गरज आहे आणि त्यांना तिथपर्यंत आणण्याची गरज आहे, की तुम्ही हे करून घेऊया. याच्याकरता सरकार काही प्रोग्राम्स राबवू शकतं आणि ते करायला हवं. हं. आणि जर सुविधा आहे तर त्याचा नक्कीच उपयोग घ्यायला हवा. बरोबर. आणि दुसरा एक क्वेश्चन होता, की तुमचं ज्या शहरात तुम्ही आमचं पोलपंडित संस्थेनं जो सर्वेक्षण केलं ते 5 शहरांमध्ये होतं हां, महाराष्ट्रातील प्रमुख. हां. तर आम्ही त्यांना हाही क्वेश्चन केला, की तुम्ही ज्या शहरात काम करताय त्या शहरात तुमचं घर आहे का? तर फक्त 16% कामगारांचं असं मत होतं, की आमचं इथे घर आहे. आम्ही जिथे काम करतोय. हां. म्हणजे 84% असे होते, कामगार होते, की ज्यांचं घरच नाहीये आणि ते त्यांच्या एकूण उत्पादनाच्या 25% ते 30% फक्त घर भाडं देण्यात घालतात. आणि त्यांची सेव्हिंग्ज पण नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा यांचं लाईफ किती अनसर्टन आहे. हो. आणि हे मगाशी बोलल्याप्रमाणे इन्फ्लेशन, वाढलेली महागाई हं. आणि जे काही ते बिचारे कमवत आहे आणि त्यांचा खर्च आहे, त्याच्यात काहीही ताळमेळ कारण जर त्यांचं सेव्हिंगच होत नसेल, त्यांना भविष्याची अर्थात त्यांना काही आशा पण नसेल, की आपलं काय होईल, काय नाही. किंवा आपण इथे टिकू की नाही, ही पण एक भीती असते मनामध्ये. कारण जसं वातावरण आहे, त्यामुळे तसं नक्कीच वाटू शकतं. कारण संधी कमी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड आहे. ते आपल्याला दिसतात ना बरेचसे व्हिडिओज, की बरोबर. इतक्या लाख लोकं गेले या परीक्षेला. हो. तर पुढे काय होईल याच्या भीतीने कदाचित ते कर्ज घेणं पण टाळत असतील. कारण कर्ज घेऊन त्याचे EMI आपण 20 वर्ष फेडू शकू काय? हा पण त्यांना कॉन्फिडन्स नसेल. बरोबर. तर मुख्यत्वे करून इकॉनॉमिकल जे सध्या इश्यूज आहेत आपले, हं. पॉलिटिकल आणि सोशल इश्यूज आहेत, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही दुर्दैवी आहे. हो. 16% म्हणजे खरंच काही नाहीये. म्हणजे बाकी सगळे रेंटच्या घरात राहतात आहेत. हं. असंच होईल. ॲज अ काउन्सिलर म्हणून 3 टिप्स एम्प्लॉईजसाठी, की मेंटल स्ट्रेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी आजकालच्या वर्क कल्चरमध्ये त्यांनी काय बदलायला हव्यात? आणि 3 टिप्स एम्प्लॉयरसाठी, की ॲज अ कंपनी, ॲज अ मॅनेजमेंट त्यांनी काय बदलायला हव्यात? एम्प्लॉईज करता मी 3 टिप्स याच सांगेल, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सोशल मीडियाचा वापर हा नशेच्या पदार्थासारखा डिस्ट्रेस घालवण्याकरता करू नये. ते डिस्ट्रॅक्शन नाही. त्यामुळे सोशल मीडिया हायजीन किंवा मोबाईल हायजीन प्लीज पाळा. त्याचा कमीत कमी आणि गरजेपुरताच वापर करा. दुसरी गोष्ट म्हणजे हालचाली, फिजिकल ॲक्टिव्हिटी या तुमच्या लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करा. मोबाईलमध्ये 10,000 स्टेप्स तुम्ही आरामात काउंट करू शकता. किंवा बऱ्याचशा आपल्याकडे ॲप्स आहे अवेलेबल ज्याच्यात तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला, योगा करायला मदत होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्लीप, डायट आणि तुमचं एकंदरीत लाईफचे जे रिलेशनशिप आहेत, किमान 5 अशा लोकं ठेवा तुमच्या लाईफमध्ये, की जे तुम्हाला अडल्या-नडल्याला
पैशाची असो, लीगल ॲडवाईस असो, अशा पद्धतीने धावून येतील. कारण आपल्यासारखे बरेच लोकं बाहेरच काम करतात आणि आपल्याला सोशल सपोर्ट फार कमी असतो मायग्रंट लोकांना. त्यामुळे या 3 गोष्टी एम्प्लॉईजकरता. एम्प्लॉयरकरता मी म्हणेल की मेंटल हेल्थ हा केवळ HR इनिशिएटिव्ह न राहता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की बिझनेस KPI करा. ते लीडरशिपकडून यायला हवं की मेंटल हेल्थ हा आपल्याला चांगली असलीच पाहिजे. त्याच्याकरता आपलं कल्चर आपल्याला चांगलं ठेवायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची एकंदरीत जी प्रतिमा किंवा जे ब्रँडिंगवर ते खूप हे करतात ना, ब्रँडिंगचं इमेज बिल्डिंग आणि ब्रँडिंगवर त्यांचं, तर ते करण्यापेक्षा तुम्ही जर इंटरनली तुमचे कॉन्फ्लिक्ट्स आहे, इंटरनली जे इश्यूज आहे, चॅलेंजेस आहे, त्याच्यावर रिअली म्हणजे व्यवस्थित काम केलं, जेन्युइनली काम केलं, तर तुम्हाला खूप लाँग टर्म रिझल्ट्स चांगले मिळतात. आणि तिसरी अशी गोष्ट आहे की एकंदरीत आपले लेबर लॉज जे आहेत ते बऱ्यापैकी आउटडेटेड वाटतात. ते कागदावर फार स्ट्राँग आहेत. उदाहरणार्थ लेडीजचं पार्टिसिपेशन आहे. जसं आता लेबर डेचा तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे, वुमन एम्पॉवरमेंट. तर हे जे कागदावर दिसणाऱ्या गोष्टी आहे, या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. त्यांनी आपल्याला खरंच लाँग टर्म फायदा होईल आणि याचं प्रूफ हे आहे की ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे किंवा डेव्हलप कंट्री आहे, तिथे हे सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. हे वर्क हायजीन पाळलं जातं. ते देश पण सुखी आहेत, आनंदी आहेत आणि तिथले कर्मचाऱ्यांचं जी एकंदरीत त्यांचं लाईफस्टाईल आहे ते पण आणि प्रोडक्टिव्हिटी हे पण खूप छान आहे. थँक यू सो मच मॅम. खूप जे सध्याच्या घडीला मेंटल स्ट्रेसमधून जात आहेत किंवा त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट खूप कामात येईल. थँक्यू. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. पोल पंडित ही संस्था सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सर्वे करते, म्हणून अधिक डिटेल्ससाठी तुम्ही पोल पंडितच्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा आणि त्यासोबतच इंस्टाग्राम, फेसबुक आणि Xला नक्की फॉलो करा. पुढेही अशा पॉडकास्टसाठी किंवा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.